अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, परवा आहे महाशिवरात्र. 8 मार्चला महाशिवरात्र आहे आणि या दिवशी आपल्याला सगळ्यांना भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण जेव्हा विशिष्ट दिनी जेव्हा विशिष्ट अशी सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळत असतं. आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण अशा सेवेंचा बॅलन्स वाढवत असतो, आपण या सेवा करून आपल्या सेवेचा बॅलन्स वाढवतो, आपल्या पुण्याचा बॅलन्स जेव्हा वाढवतो तेव्हा हाच बॅलन्स आपल्याला आपल्या संकटकाळी कामी येत असतो. आपल्या संकटातून आपण अलगदपणे बाहेर पडत असतो जर आपलं पुण्य तेवढं असेल, आपली तेवढी सेवा असेल तर. आणि अर्थातच आपले गुरु, आपले देव आपल्या नेहमी पाठीशी उभे असतात. तर बघा, परवा महाशिवरात्रीला आपल्याला भगवान शंकरांची खूप जास्त सेवा उपासना करायची आहे. जर तुम्हाला जॉब असेल, बाहेर कुठे जायचं असेल, नाही जमलं तरी पण जेवढी तुम्हाला जास्तीत जास्त सेवा उपासना करायला जमेल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की महादेव हे भोलेनाथ आहेत. त्यांच्या भक्ताने त्यांना फक्त 1 लोटा जल जरी अर्पण केलं पूर्ण श्रद्धेने मनापासून तरी ते त्यांच्या भक्तांवर प्रसन्न असतात आणि प्रसन्न होतात, त्यांना आशीर्वाद देतात. मग एवढ्या छान पवित्र दिवशी जर आपण भगवान शंकरांच्या विशिष्ट अशा सेवा केल्या तर अर्थातच ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील, ते आपल्यावर प्रसन्न होतील. तर बघा, तुम्हाला या दिवशी सकाळी सगळ्यांना लवकर उठून सगळ्यांना आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असणारच आहे. शिवलिंगाचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बघा, भगवान शंकरांचा फोटो कधीही आपल्या घरामध्ये ठेवायचा नसतो. भगवान शंकरांची स्थापना आपल्या घरात शिवलिंगाच्या स्वरूपातच करायची असते. तुमच्या घरात जर भगवान शंकरांचा फोटो असेल तर तो तुम्ही विसर्जन करून द्या. तुम्हाला जर ठेवायचंच असेल तर त्यांचा पूर्ण परिवारासहित शंकर, पार्वती, गणपती बाप्पा, कार्तिक म्हणजे त्यांच्या पूर्ण परिवारासह तुम्ही त्यांचा फोटो घरामध्ये ठेवू शकता. पण कधीही भगवान शंकरांचा एकटे असलेला फोटो आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही. लक्षात आलं? आणि तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर तुम्ही त्यांची स्थापना तुमच्या घरामध्ये करून घ्या, कारण की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये शिवलिंग असणं हे खूप महत्त्वाचं असतं. शिवलिंगाची स्थापना करताना जास्तीत जास्त जर तुम्हाला शक्य असेल तर पारस शिवलिंग घ्या. ते सगळ्यात जास्त उत्तम मानलं जातं. पारा धातू जो असतो त्याचं शिवलिंग ते सगळ्यात जास्त उत्तम मानलं जातं. त्यामुळे तुम्ही पारस शिवलिंग खरेदी करण्याचा प्रयत्न करा. तर आता बघा, त्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा, ते तुमच्या मर्जीवर आहे. अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय मंत्रात जप करू शकता किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रास तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर तुम्ही भगवान शंकरांना तुम्हाला या दिवशी किमान 1 तरी बेलाचं पान व्हायचं आहे. 108 बेलाची पानं जर तुम्हाला व्हायला जमली तर अतिशय उत्तम आहे. 108 भगवान शंकरांची नावे घेऊन 108 बेल पान तुम्हाला जर अर्पण करायला जमलं तर अतिशय उत्तम. पण नाही शक्य तर किमान 1 तरी बेलपण आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर व्हायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो काही 108 तांदळाचा उपाय सांगणार आहे तो तुम्ही घरी पण करू शकता किंवा मंदिरात जाऊन पण करू शकता. पण मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर शक्य असेल तर मंदिरात जाऊनच हा उपाय करा, कारण त्याचं फळ तुम्हाला तेवढ्या पटीने जास्त मिळणार आहे. कारण की मंदिरामध्ये नित्य आरत्या, स्तोत्र, मंत्र हे सुरू असतात. नित्य भगवान शंकरांची पूजा सुरू असते. त्यामुळे तिथली जी पॉझिटिव्हिटी आहे, तिथली जी सकारात्मकता आहे ना, ती खूप जास्त प्रमाणात असते. आणि जेव्हा आपण मंदिरात जाऊन एखादी सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं. तर बघा, या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर 1 बेलपान, 1 शमीपत्र अर्पण करायचं आहे. 1 पांढऱ्या कलरचं फूल, धोत्र्याचं फूल तुम्ही अर्पण करू शकता किंवा बेलाचं पान, बेलाचं फळ तुम्ही अर्पण करू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला भगवान शंकरांची सेवा करता येईल तेवढं तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता 108 तांदळाचा उपाय कसा करायचा ते आपण बघूया. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा तुम्ही घरी करा किंवा मंदिरात जाऊन करा. आणि नेमकी काय होतं, या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि आपल्याला एवढा वेळ मिळत नाही की भगवान शंकरांचं आपण एवढी सेवा तिथे करत बसू, त्यांचं आपण शांत चित्ताने दर्शन घेऊ शकू. कारण की प्रचंड प्रमाणात गर्दी असते, खूप गर्दी असते, लोटालाटी होते, त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं दर्शन घेता येत नाही.
पण बघा तरी पण मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करा किंवा सेवा करा, नाहीतर तुम्ही घरी केली तरी चालेल. आता बघा काय करायचं आहे. 108 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. बघा 108 तांदूळ तुम्हाला अखंड निवडून घ्यायचे आहेत. अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे. तो मधात तुटलेला नसावा याची काळजी घ्या. अखंड 108 तांदूळ तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. एका डिशमध्ये तुम्हाला ते ठेवायचे 108 तांदूळ आणि एक रिकामी डिश तुम्हाला घ्यायची आहे. जेव्हा तुमच्या घरातल्या शिवलिंगावर तुमचा अभिषेक करून होईल, बेलपान वाहून होईल, शमीपत्र जे जे तुम्ही आणणार आहात भगवान शंकरांसाठी फुलं वगैरे ते तुमचे वाहून झाल्यावर तुम्ही हा उपाय करायचा आहे. एका डिशमध्ये 108 तांदूळ मोजून घ्यायचे अखंड आणि दुसरी डिश तुम्हाला रिकामी घ्यायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा उपाय खूप प्रभावी आहे. जो कोणी भक्त हा उपाय पूर्ण श्रद्धेने मनापासून करेल त्याच्या इच्छा मनोकामना 100% पूर्ण होणारच, लक्षात घ्या. तर बघा 108 तांदूळ, आता 108 तांदूळामधला तुम्हाला एक तांदूळ उचलायचा आहे. तो तांदूळ उचलल्यावर तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. तुमचं नाव तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला भगवान शंकरांना सांगायची आहे आणि तो तांदूळ तुम्हाला त्या रिकाम्या डिशमध्ये टाकायचा आहे. परत पुन्हा दुसरा तांदूळ उचलायचा, परत पुन्हा ओम नमः शिवाय म्हणायचं, तुमचं नाव म्हणायचं, तुमची इच्छा सांगायची आणि पुन्हा तो तांदूळ रिकाम्या डिशमध्ये टाकायचा. असं तुम्हाला प्रत्येक तांदूळ उचलून प्रत्येक तांदळाच्या वेळेस तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे. याने काय होईल, 108 वेळेस तुमचा ओम नमः शिवाय जप होईल. 108 वेळेस तुमची इच्छा तुम्ही भगवान शंकरांना अगदी मनापासून सांगाल आणि अतिशय प्रभावी आणि अतिशय सुंदर असा उपाय आहे जो तुम्हाला याच दिवशी करता येणार आहे. आता बघा तुम्हाला मी थोडक्यात सांगते. जसं की तुम्ही तांदूळ उचलला तर तुम्हाला म्हणायचं आहे ओम नमः शिवाय. तुमचं नाव तुम्हाला म्हणायचं आहे, जसं की आता मी श्रद्धा आणि मी तुमची ही सेवा, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, संतान प्राप्तीसाठी, लग्नासाठी किंवा नोकरी संदर्भात तुमची कोणतीही इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला म्हणायचं आहे की हे महादेवा मला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळू द्या. म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला सांगायची आहे अशा पद्धतीने आणि तो तांदूळ तुम्हाला रिकाम्या डिशमध्ये टाकायचा आहे. असेच तुम्हाला 108 तांदूळ उचलून अशाच पद्धतीने तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे. आता बघा बऱ्याच अशा कमेंट्स पण येतील की ताई जर आम्ही हातामध्ये 108 तांदूळ घेतले आणि एकदाच फक्त आपली इच्छा सांगितली, एकदा ओम नमः शिवाय म्हटलं तर चालेल का? तर नाही, तुम्हाला एक सेपरेट तांदूळ उचलून तुमची इच्छा, तुमचं नाव आणि ओम नमः शिवाय तुम्हाला सेपरेटली म्हणायचं आहे तांदळावर, लक्षात घ्या. आता ही सेवा करून झाल्यावर तुम्हाला ते तांदूळ तुम्हाला शिवलिंगावर व्हायचे आहे. आता बघा तुम्ही जर मंदिरात जाऊन ही सेवा केली तर खूप खूप जास्त उत्तम आहे. आता मंदिरात तुम्हाला एवढी सेवा करायला म्हणजे वेळ मिळणार नाही. एवढं तुम्हाला 108 तांदूळ उचलून तुमचं नाव सांगायला, ओम नमः शिवाय म्हणायला कदाचित एवढा वेळ जर तुम्हाला मिळणार नसेल, म्हणजे मिळतच नाही, खूप गर्दी असते, आपण एवढं बसू शकत नाही, तर अशा वेळेस तुम्ही काय करा, घरीच तुम्ही ही सेवा करून घ्या आणि फक्त तुम्ही ते तांदूळ जी तुम्ही सेवा केली आहे त्या तांदळावरती तांदूळ तुम्हाला उचलायचे आहे आणि मंदिरात जाऊन तुम्ही त्या शिवलिंगावर तुम्ही वाहू शकता. तर अशा पण तुम्ही हा उपाय करू शकता. आणि बघा शक्य असेल तर मंदिरात जाऊनच तुम्ही हे तांदूळ वाहा. घरी तुम्ही वाहू शकता, पण जेवढी सकारात्मकता मंदिरामध्ये असते, जेवढं फळ आपल्याला मंदिरात केलेल्या सेवेचं मिळतं तेवढं आपल्याला घरी मिळत नाही. पण बघा श्रद्धा ही तेवढीच महत्त्वाची आहे. पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून हा उपाय करा किंवा सेवा करा. बघा आता ज्यांना मंदिरात जाणं शक्यच नाही आहे त्यांनी जर पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने घरी जरी ही सेवा उपाय तुम्ही केला तरी चालणार आहे, तरी काहीच हरकत नाही. शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो, आपली भक्ती महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करा. पण तरी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा आणि मंदिरात जाऊन तुम्ही हे तांदूळ वाहा. शिवलिंगावर तुम्हाला हे तांदूळ व्हायचे आहेत. महादेवांना तुमची इच्छा पुन्हा तुम्हाला सांगायची आहे. तांदूळ वाहिल्यावर त्यांचं मनापासून दर्शन घ्यायचं आणि अशापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय म्हटल्यापेक्षा सेवा, तुम्हाला ही सेवा करायची आहे. खूप सुंदर अशी सेवा आहे, तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला याच दिवशी करता येणार आहे. या दिवशी तुम्हाला जमलं तर शिवलीलामृत ग्रंथाचं पठण अवश्य करा. नाही शिवलीलामृत ग्रंथ वाचणं शक्य तर तुम्ही कमीत कमी शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा, जो तुम्हाला पूर्ण शिवलीलामृत ग्रंथ वाचल्याचं फळ देऊन जाईल. तर
या सगळ्या सेवा उपाय तुम्हाला करायचा आहे। आणि हा अखंड तांदळाचा उपाय तुमची कोणतीही मनोकामना असू द्या, तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनापासून करून बघा। भोलेनाथ तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण करील, यात काहीच शंका नाही। कारण आपण 108 वेळेस तळमळीने भगवान शंकरांना आपली इच्छा सांगत असतो, ओम नमः शिवाय म्हणत असतो, त्यामुळे आपली ती इच्छा पूर्ण होतेच। पण मनात तेवढा भाव पाहिजे, त्या इच्छेसाठी तेवढे आपण प्रयत्नसुद्धा केले पाहिजे, नाही तर प्रयत्न काहीच नाही, फक्त इच्छाच आहे, तर त्यात काही अर्थ नाही। तर चला, ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।